त्या ऑपरेशन्स ऑफ अल्जेब्रा मध्ये आज आपल्याला बघायचे अल्जेब्रा ऑफ फंक्शन्स, फंक्शनचे ऑपरेशन्स. त्याच्यामध्ये अल्जेब्रा ऑफ फंक्शन म्हणजे फंक्शन मध्ये येणारं गणित. अल्जेब्रा म्हणजे मॅथमॅटिक्स, त्याचं बीजगणित, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, हे अल्जेब्रा मध्ये येतं, बरोबर ना. त्याचे रूल दिलेले आहेत आपल्याला. इथं दिले लेट एफ अँड जी आर फंक्शन्स. हे दोन जर फंक्शन्स असतील तर पहिला रूल आहे एफ प्लस जी ऑफ एक्स. दोन फंक्शनची ऍडिशन एकाच व्हेरिएबल बद्दल असेल तर फंक्शनच्या व्हेरिएबलची ऍडिशन होते जी ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स. सेम डिफरन्सच्या बाबतीत म्हणजे वजाबाकीच्या बाबतीत सुद्धा तेच. सबट्रॅक्शन मध्ये एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स. सेम मल्टिप्लिकेशन मध्ये सुद्धा दोन फंक्शनची मल्टिप्लिकेशन एकाच व्हेरिएबल बद्दल असेल तर दोन फंक्शनच्या व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन होतं. फोर्थ, डिव्हिजनच्या बाबतीत सुद्धा तसंच. एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स. फक्त कंडिशन आहे एक, जी ऑफ एक्स काय नको, 0 नको का, तो डिनॉमिनेटरला आहे. ठीक आहे. हा अल्जेब्रा, याच्यावरती जे एक्झाम्पल्स येतील ते ह्या प्रमाणे सोडवायचे. जर दोन फंक्शनची ऍडिशन असेल तर त्याच्या व्हेरिएबलची सुद्धा ऍडिशन घ्यायची, बरोबर. व्हॅल्यू ऑफ फंक्शन, ऍडिशन ऑफ व्हॅल्यू ऑफ फंक्शन. सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन ऑफ व्हॅल्यूज ऑफ फंक्शन्स. मल्टिप्लिकेशन असेल तर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असेल तर डिव्हिजन. त्याच्यानंतरचा पार्ट आहे कंपोजिट फंक्शन किंवा कंपोजिशन ऑफ फंक्शन. कंपोजिशन म्हणजे फंक्शन ऑफ फंक्शन, फंक्शनचं फंक्शन. आपण म्हणतो ना आजोबा म्हणजे कोण, वडिलाचे वडील, वडिलांचे वडील म्हणजे आजोबा. तसं फंक्शन ऑफ फंक्शन, कंपोजिट फंक्शन म्हणतो त्याला आपण. ठीक आहे. ते कसं डिफाईन होतं बघा. द कॉम्बिनेशन किंवा द कंबायनिंग फंक्शन्स ऑफ फंक्शन असेल एफ फ्रॉम ए टू बी अँड दुसरं बी टू सी पाहिजे. जी फ्रॉम बी टू सी म्हणजे पहिल्याचा जो कोडोमेन आहे तो दुसऱ्याचा डोमेन पाहिजे. हे एफ फंक्शन बी पर्यंत संपलंय, मग दुसरं फंक्शन बी पासून स्टार्ट झालं पाहिजे. हे जिथं संपलं तिथून हे स्टार्ट झालं पाहिजे. देन कंपोजिट फंक्शन इज एफ कंपोजिट जी. इथं डॉट नसतो, इथं छोटा 0 काढलेला असतो. याला एफ कंपोजिट जी रीड करायचं. एफ कंपोजिट जी ऑफ एक्स एका व्हेरिएबल बद्दल असेल. मल्टिप्लिकेशन असेल तर मल्टिप्लिकेशन घेतो, पण कंपोजिटला कसं घेतो बघा. एफ फंक्शन जसंच्या तसं घ्यायचं, पण त्याचा व्हेरिएबल हा जी ऑफ एक्स घ्यायचा. इथं जे दुसरं फंक्शन आहे त्याचा व्हेरिएबल जी ऑफ फंक्शन घ्या. ठीक आहे. म्हणजे जर डायग्राम काढून सांगायचं झालं तर कसं काढता येईल आपल्याला. हा ए सेट आहे, हा बी आहे, हा सी आहे. फंक्शन एक्स वाय झेड हे इलेमेंट आहेत त्यातले. फंक्शन एफ हे ए टू बी आहे. फंक्शन एफ हे फंक्शन झालं ए टू बी. आणि फंक्शन जी हे बी टू सी आहे. बी पासून सी पर्यंत हे जी फंक्शन. पण ए पासून सी पर्यंत डिफाईन होणारं फंक्शन हे जी कंपोजिट एफ असतं. जी कंपोजिट एफ मध्ये त्याचा डोमेन हा ए असतो, कोडोमेन हा सी असतो. ए सेट आणि सी सेट. ठीक आहे. इकडून इकडं असं डिफाईन होतं ते. जी कंपोजिट एफ म्हणजे जी कंपोजिट एफ, एफ ऑफ एक्स घ्यायचा ना आपल्याला, एक्स एफ ऑफ एक्स वापरायचा आहे. मग एक्स हा ए सेट मधला आहे म्हणजे ए सेट पासून, आणि जीचा कोडोमेन कोण आहे सी पर्यंत म्हणजे पहिल्या सेट पासून तिसऱ्या सेट पर्यंत जायला कंपोजिट फंक्शन लागतं मधला सेट न वापरता. ठीक आहे. याला म्हणायचं कंपोजिशन ऑफ सेट किंवा कंपोजिट फंक्शन ऑफ सेट. त्याला रीड करताना कंपोजिट फंक्शन करायचं. ठीक आहे. याच्या सुद्धा व्हॅल्यू काढायला विचारणार आहेत आपण, ते एक्झाम्पल मध्ये पाहूया. पुढचं फंक्शन आहे इनव्हर्स फंक्शन. आता याच्या काही प्रॉपर्टीज नोट्स वगैरे असतील तर त्या वहीमध्ये लिहायच्या किंवा बघायच्या तुम्ही प्रॉपर्टीज आणि नोट्स. हे पुढचं फंक्शन आहे इनव्हर्स फंक्शन. इनव्हर्स फंक्शन म्हणजे नावातच अर्थ आहे त्याचा. काय रे इनव्हर्स फंक्शन म्हणजे, इनव्हर्स म्हणजे काय, उलट फंक्शन. इफ
एफ फ्रॉम ए टू बी हे ए टू बी फंक्शन असेल तर फंक्शन इनव्हर्स फंक्शन काय होतं, देअरफॉर एफ इनव्हर्स इक्वल टू बी टू ए, बी पासून ए पर्यंत उलट फंक्शन होतं, बी कडून ए कडं. पण याच्यासाठी एक कंडिशन आहे, ती कोणती, हे एफ ऑफ ए टू बी हे फंक्शन इज 1 1 अँड ऑन टू, हे काय पाहिजे 1 1 पण पाहिजे आणि ऑन टू पण पाहिजे, तरच बी टू ए उलट फंक्शन डिफाईन होईल. बरोबर. याच्यामध्ये काय असतं रे, एक्स बिलॉंग्स टू जर ए असेल तर एफ ऑफ एक्स इक्वल टू वाय, एक्स हा कशातला आहे, ए इलेमेंट मधला आहे. हे इनव्हर्स उलट करायचं असेल तर याच्यामध्ये काय होईल, एक्स हा ए मधला आहे ना, मग वाय हा बी मध्ये, एफ इनव्हर्स वाय इक्वल टू एक्स, एक्स हा कुठं गेला पाहिजे, ए मधला पाहिजे, ह्या कोडोमेन मधला. म्हणजे इथं डोमेनचा कोडोमेन झाला, कोडोमेनचा डोमेन झाला, इनव्हर्स फंक्शन मध्ये उलट होतं. ठीक आहे. त्याच्या सुद्धा काही प्रॉपर्टीज आहेत, नोट्स आहेत, त्या सुद्धा लिहून घ्यायच्या त्या नोट. ठीक आहे. पुढचा फंक्शनचा प्रकार आहे, पीस वाईज डिफाईन फंक्शन. हे पीस वाईज डिफाईन फंक्शन आपण बघितलेलं आहे, पीस वाईज, आणि दुसरं म्हणजे सिग्नम फंक्शन. पीस वाईज डिफाईन फंक्शन हे कंटिन्युटी चॅप्टर मध्ये बघितलं होतं आपण. कंटिन्युटी चॅप्टर मध्ये कसं होतं, पीस वाईज म्हणजे काय, पीस म्हणजे तुकडे. अ फंक्शन डिफाईन बाय 2 or more इक्वेशन्स. अ फंक्शन इज डिफाईन बाय 2 or more इक्वेशन्स. 2 किंवा 2 इक्वेशन्स पेक्षा जास्त जर इक्वेशन्स वापरलेले असतील, डिफाईन केलेलं असेल तर ते फंक्शन पीस वाईज होतं. थोडक्यात सांगायचं झालं त्याचं एक्झाम्पल तर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इथं असेल एक्स प्लस 2, कधी, इफ एक्स इज लेस दॅन 1, आणि इथं असेल 4 प्लस किंवा फक्त 4 असेल, इफ कधी एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. जर फंक्शन एक्स ची व्हॅल्यू लेस दॅन 1 असेल तर फंक्शन वेगळं येतंय, एक्स ची व्हॅल्यू 1 किंवा 1 पेक्षा मोठी असेल तर फंक्शनची व्हॅल्यू वेगळी येते. बरोबर. याला म्हणायचं पीस वाईज फंक्शन, म्हणजे तुकडे केलेलं फंक्शन. आता जर 2 तुकडे केले असतील तर ते पीस वाईज झालं, 3 तुकडे केले तरी त्याला पीस वाईज म्हणतात, पण त्याला वेगळं नाव आहे, सिग्नम फंक्शन. सिग्नम फंक्शन म्हणजे कंटिन्युटी मध्ये आपण 3 फंक्शन बघितले होते. कोणते, त्याचं एक्झाम्पल बघा, एफ ऑफ एक्स इक्वल टू इथं असेल -1 इफ एक्स इज लेस दॅन 0, इक्वल टू 0 इफ एक्स इक्वल टू 0, आणि इक्वल टू फंक्शनची व्हॅल्यू +1 असेल, कधी, इफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. लेस दॅन 0 साठी वेगळं फंक्शन, इक्वल टू 0 साठी वेगळं फंक्शन, ग्रेटर दॅन 0 साठी वेगळं फंक्शन. याला म्हणायचं सिग्नम फंक्शन. इथं 2 एकत्र केलेले येतं, ग्रेटर दॅन साठी आणि इक्वल टू साठी एकच फंक्शनची व्हॅल्यू आहे. बरोबर. इथं ग्रेटर दॅन साठी वेगळी, लेस दॅन साठी वेगळी, इक्वल टू साठी वेगळी, याला सिग्नम फंक्शन म्हणायचं. याच्या सुद्धा काही प्रॉपर्टीज आहेत, त्या सुद्धा तुम्ही लिहून घ्यायच्या, बघायच्या. आता एक फंक्शन बघायचं आहे आपल्याला, ते म्हणजे ऍब्सोल्यूट फंक्शन. ऍब्सोल्यूट फंक्शन. ऍब्सोल्यूट फंक्शन मध्ये काय काय आहे, ऍब्सोल्यूट म्हणजे मॉड्युलस फंक्शन. थोड्यात सांगायचं झालं तर मॉड्युलस म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. मॉड्युलस म्हणजे मॉड्युलस व्हॅल्यू, निगेटिव्हची पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हची निगेटिव्ह. एफ ऑफ एक्स इक्वल टू मॉड्युलस ऑफ एक्स इज मॉड्युलस फंक्शन, किंवा याला ऍब्सोल्यूट फंक्शन सुद्धा म्हणता येईल तुम्हाला. ठीक आहे. मग याची व्हॅल्यू कशी फाइंड करतात, एफ ऑफ एक्सच्या 2 व्हॅल्यू होतात. कोणकोणती, एक +x आणि एक -x. कधी +x, इफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर, आणि इफ एक्स इज निगेटिव्ह 0 असेल तर, लेस दॅन 0 असेल तर निगेटिव्ह व्हॅल्यू. याचा डोमेन हमेशा काय येतो, रिअल नंबर असतो डोमेन. एक्स ची व्हॅल्यू कोणतीही घेऊ शकतो आपण, पण रेंज काय येईल रे, रेंज कधी निगेटिव्ह येईल का, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह करतोय ते, 0चा 0च ठेवतोय, म्हणजे तर 0 किंवा 0 पासून इन्फिनिटी पर्यंत याची रेंज येईल. ठीक आहे. हा सुद्धा एक शॉर्ट व्हिडिओ होता. हे सगळे फंक्शन्स बघून ठेवायचे तुम्ही. ठीक आहे.